थंड वाऱ्यांनी भरलेली ती रात्र सह्याद्रीच्या डोंगर रांगांतील एका छोट्याशा डोंगराळ भागातील एका छोट्याशा गावात पावसाच्या सरी सतत कोसळत होत्या. गावाच्या टोकाला एक मोडकळीस आलेलं छोटंसं घर होतं. त्या घराच्या छपरातून पाणी गळत होतं. जमिनीवर चिखल झाला होता. त्या अंधाऱ्या घरात राघव नावाचा गरीब शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याची पत्नी गौरी जुन्या फाटलेल्या कपड्यांना शिवत बसली होती, तर कोपऱ्यात त्यांचा लहान मुलगा माधव भुकेने रडत होता. आई, मला भूक लागलीये. पत्नी गौरीने रिकाम्या भांड्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू आले. राघव दिवसभर शेतात राबून नुकताच घरी आला होता. अंगावर चिखल, चेहऱ्यावर थकवा आणि मनात असहाय्यता होती. त्याने मुलाला मांडीवर घेतलं. उद्या बाबा काहीतरी घेऊन येतील, तो हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला. पण त्यालाही माहिती होतं ते खोटं होतं. त्या रात्री सगळे झोपले, पण राघव झोप आली नाही. बाहेर वीज चमकत होती. तो घराबाहेर आला आणि आकाशाकडे पाहत स्वतःशीच म्हणाला, देवा, मी किती दिवस असंच जगणार. त्याच क्षणी त्याने निर्णय घेतला. तो गाव सोडणार होता. तो परदेशात जाईल, काम करेल आणि आपल्या कुटुंबासाठी चांगलं आयुष्य घेऊन परत येईल. सकाळी त्याने पत्नी गौरीला निर्णय सांगितला. पत्नी गौरी घाबरली. आपण इतकी वर्ष कधी वेगळे राहिलो नाही. राघवने तिचे हात हातात घेतले. मी परत येईन आणि त्या दिवशी आपल्या घरात भूक नसेल. लहान मुलाने त्याच्या कमरेला मिठी मारली. बाबा, लवकर या. आणि त्या सकाळी तो अज्ञात प्रवासाला निघाला. दिवस गेले. राघव जंगलातून चालला. डोंगर ओलांडले. वाळवंटी रस्त्यांवरून प्रवास केला. कधी त्याला अन्न मिळायचं, कधी 2 दिवस उपाशी राहावं लागायचं. एका रात्री तो जंगलात झोपला असताना लांडग्यांचा आवाज ऐकू आला. तो झाडामागे लपून थरथरत बसला. दुसऱ्या दिवशी त्याने एका नदीचं थंड पाणी पिऊन भूक भागवली. 3 आठवड्यांच्या भयानक प्रवासानंतर तो अखेर एका विशाल शहरात पोहोचला. राजनगर. ते शहर जणू दुसऱ्या जगासारखं होतं. मोठमोठे बाजार, सोन्याने सजलेले राजवाडे, गर्दी, गोंधळ. राघव आश्चर्याने सगळं पाहत होता. पण शहर जितकं सुंदर दिसत होतं, तितकंच कठोरही होतं. तो कामासाठी दरवाजे ठोठावत राहिला. काम आहे का? नाही. मला काम पाहिजे. जा पुढे. अनेक दिवस तो उपाशी राहिला. एका रात्री तो एका दुकानाबाहेर बसला होता. तेवढ्यात एका म्हाताऱ्या माणसाने त्याला पाहिलं. तू कोण? काम शोधतोय. सेठ गोविंदराव काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. माझ्यासोबत चल. राघवला कल्पनाही नव्हती की हा निर्णय त्याचं संपूर्ण आयुष्य बदलणार होता. तो सेठ गोविंदराव शहरातील एका प्रचंड महालात राहत होता. त्या महालाच्या भिंतींवर सोन्याची नक्षी होती. आज शेकडो नोकर काम करत होते. पण त्या श्रीमंत माणसाच्या डोळ्यात काहीतरी विचित्र होतं. जणू तो लोकांच्या मनातलं ओळखू शकत होता. तुझं नाव? राघव. तू प्रामाणिक आहेस? राघवने शांतपणे उत्तर दिलं. गरीब माणसाकडे प्रामाणिकपणाशिवाय दुसरं काय असतं? सेठ गोविंदराव हलकसा हसला. आजपासून तू इथे काम करशील. त्या दिवसापासून राघव महालात काम करू लागला. तो सकाळपासून रात्रीपर्यंत मेहनत करायचा. महालातील इतर नोकर चोरी करायचे, खोटा बोलायचे, पण राघव तसाच साधा आणि प्रामाणिक राहिला. हळूहळू मालक त्याच्यावर विश्वास ठेवू लागला. एक दिवस राघवने विचारलं, माझा पगार? सेठ गोविंदराव शांतपणे म्हणाला, योग्य वेळी सगळं मिळेल. राघवने काहीही विचारलं नाही. वर्ष निघून गेली. 1, 2, 5, 10 वर्ष. 10 वर्षांनंतर राघवच्या केसात पांढरेपणा दिसू लागला. पण त्याच्या मनात अजूनही एकच गोष्ट होती, घर, त्याची पत्नी गौरी, त्याचा मुलगा माधव. आणि एक दिवस त्याने मालकासमोर उभा राहून सांगितलं, मला आता घरी जायचं आहे. म्हाताऱ्याने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं. मग त्याने पेबलातून एक छोटी पिशवी काढली. त्यात फक्त 3 चांदीची नाणी होत्या. राघवच्या चेहऱ्यावरचा आनंद एका क्षणात नाहीसा झाला. 10 वर्षांच्या मेहनतीचं फक्त एवढंच. पण तो शांत राहिला, कारण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. राघव महालाबाहेर पडणार इतक्यात मालकानं त्याला थांबवलं. राघव. तो मागे वळला. सेठ गोविंदराव हसत म्हणाला, 1 चांदीचं नाणं मला परत दे,
बदल्यात मी तुला असा सल्ला देईन जो सोन्यापेक्षा मौल्यवान असेल. राघव गोंधळला, पण 10 वर्ष ज्याच्यासाठी काम केलं त्याच्यावर त्याचा विश्वास होता. त्यांनी पहिली मोहर परत दिली. सेठ गोविंदराव पुढे झुकला. ज्या गोष्टीशी तुझा संबंध नाही त्यात कधीही नाक खुपसू नको. राघवला तो सल्ला विचित्र वाटला, पण तो पुढे निघाला. थोडं अंतर गेल्यावर पुन्हा आवाज आला, राघव. तो पुन्हा मागे वळला. दुसरी मोहर दे आणि दुसरा सल्ला घे. राघवच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली, तरीही त्याने दुसरी मोहर दिली. सेठ गोविंदराव म्हणाला, एकदा निवडलेला रस्ता कधीही अर्ध्यात सोडू नको. आता राघवकडे फक्त एकच मोहर उरली होती. तो जवळपास रडण्याच्या अवस्थेत होता, पण तिसऱ्यांदा पुन्हा हाक आली, शेवटची मोहर दे आणि शेवटचा सल्ला ऐक. राघव काही क्षण शांत राहिला. मग त्यांनी थरथरत्या हाताने शेवटची मोहरही दिली. म्हाताऱ्याचा चेहरा अचानक गंभीर झाला. राग आल्यावर लगेच निर्णय घेऊ नको, एक रात्र थांब. राघवने मान हलवली. आता त्याच्याकडे काहीच उरलं नव्हतं, फक्त 3 सल्ले आणि लांबचा प्रवास. प्रवास सुरू असतानाच संध्याकाळी राघव एका मोठ्या झाडाजवळ पोहोचला. तेवढ्यात त्याला विचित्र आवाज ऐकू आला. तो जवळ गेला आणि त्याने जे पाहिलं ते पाहून त्याचा श्वासच थांबला. एक काळ्या कपड्यातला माणूस झाडावर बसला होता. तो पानांना चांदीची नाणी चिकटवत होता. राघवच्या डोक्यात प्रश्नांचं वादळ उठलं. हा माणूस वेडा आहे का? तो विचारणार इतक्यात त्याला पहिला सल्ला आठवला, ज्या गोष्टीशी संबंध नाही त्यात नाक खुपसू नको. त्याने स्वतःला थांबवलं. तो काहीही न बोलता पुढे चालू लागला. अचानक मागून आवाज आला, थांब. राघव मागे वळला. तो काळा माणूस आता हसत होता. 100 वर्षांत पहिल्यांदा कुणी माझ्या कामाबद्दल प्रश्न विचारला नाही. तो झाडावरून खाली उतरला. मग त्याने झाड हलवलं. क्षणात चांदीची नाणींचा पाऊस सुरू झाला. जमीन चमकू लागली. राघव स्तब्ध झाला. हे सगळं तुझं. राघवच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने पिशवीभर चांदी घेतली. त्या क्षणी त्याला समजलं, म्हाताळ्याचा पहिला सल्ला त्याचं नशीब बदलून गेलं होतं. राघव आता आनंदात प्रवास करत होता. रस्त्यात त्याला व्यापाऱ्यांचा एक ताफा भेटला. त्यांनी त्याला सोबत घेतलं. रात्र होताच ते एका जुन्या धर्मशाळेजवळ थांबले. वादळी वारा सुटला होता. आत ये, इथे सुरक्षित राहशील, व्यापाऱ्यांनी सांगितलं. राघव धर्मशाळेकडे पाहत राहिला. तेवढ्यात त्याला दुसरा सल्ला आठवा, निवडलेला रस्ता अर्ध्यात सोडू नकोस. त्याने नकार दिला. मी बाहेरच थांबतो. व्यापारी आत गेले. काही मिनिटांनी जोराचा आवाज झाला. जमीन हादरली. धर्मशाळा पूर्ण कोसळली. आत असलेले लोक किंचाळत ढिगाऱ्याखाली गाडले गेले. राघव भीतीने थरफर कापू लागला. त्याच्या अंगावर काटा आला. जर तो आत गेला असता तर? त्याने आकाशाकडे पाहिलं. त्या म्हाताऱ्याबद्दल त्याच्या मनात आदर निर्माण झाला. 3 दिवसांनी राघव अखेर आपल्या गावात पोहोचला. गाव पूर्वीसारखंच होतं. तेच रस्ते, तीच झाडं, तीच माती. त्याच्या डोळ्यात आनंद दाटला. तो घरासमोर उभा राहिला. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. त्याने दार ठोठावलं. दार हळूच उघडलं. समोर त्याची पत्नी गौरी उभी होती, पण तिने त्याला ओळखलंच नाही. 10 वर्षांनी राघव पूर्ण बदलला होता. दाढी वाढली होती, चेहरा वृद्ध झाला होता. कोण आहात तुम्ही? तिने विचारलं. राघव काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, मी प्रवासी आहे. एका रात्रीसाठी आसरा मिळेल का? पत्नी गौरीने त्याच्याकडे संशयानं पाहिलं. घरात जागा नाही, पण बाहेर शेडमध्ये राहू शकता. राघव हसला. त्याला वाटलं सकाळी स्वतःची ओळख सांगितली की सगळे आनंदाने रडतील, पण त्या रात्री त्याचं आयुष्य पुन्हा बदलणार होतं. रात्र गडद होत गेली. राघव शेडमध्ये पडून होता. तेवढ्यात त्याने पाहिलं, एक तरुण माणूस घरात शिरत होता. राघवच्या डोक्यात संतापाचा स्फोट झाला. माझ्या पत्नी गौरीने दुसरं लग्न केलं? त्याचा श्वास वेगाने चालू लागला. त्याने रागाने बंदूक उचलली. तो घराकडे चालू लागला, पण अचानक त्याच्या कानात आवाज घुमला, राग आल्यावर एक रात्र थांब. तो थांबला. त्याने बंदूक खाली ठेवली. संपूर्ण रात्र तो जागाच बसून राहिला.
सकाळी घराचं दार उघडलं. तोच तरुण बाहेर आला. आई, मी कामाला जातो. आई? राघवचा चेहऱ्यावरचा राग एका क्षणात नाहीसा झाला. तो तरुण त्याचाच मुलगा माधव होता. 10 वर्षात तो मोठा झाला होता. राघवच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. जर त्याने रागात निर्णय घेतला असता तर त्याने स्वतःच्या मुलालाच मारलं असतं. तो धावत गेला आणि मुलाला मिठी मारली. मी तुझा बाबा आहे. क्षणभर मुलगा माधव स्तब्ध झाला आणि मग दोघेही रडू लागले. राघव घरात गेला. त्याची पत्नी गौरी त्याला पाहून हदरली. राघव? ती आनंदाने रडू लागली. संपूर्ण कुटुंब अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र आलं. राघवने चांदीची नाणींनी भरलेली पिशवी उघडली. घरात आश्चर्य पसरलं. त्या दिवसानंतर त्यांच्या आयुष्यात कधीच गरिबी आली नाही. पण सोन्यापेक्षाही मौल्यवान गोष्ट कोणती होती माहितीये? ते 3 सल्ले. कारण त्या 3 सल्ल्यांनी राघवचं आयुष्य वाचवलं होतं. आणि त्या रात्री झोपण्यापूर्वी राघवने आकाशाकडे पाहत हळूच म्हटलं, कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी पैसा नाही, योग्य वेळी मिळालेला योग्य सल्ला पुरेसा असतो.